कायद्याच्या पळवाटा शोधण्याचा प्रयत्न करते, कधी माफीनामा मागितला जातोय, दुसऱ्याची जामीन मागितली जाते आणि कुठेतरी आम्हाला वाव मिळतोय का, सुई इतका तरी धागा घालण्या इतकी जागा मिळते का, असा काहीसा प्रयत्न हा समोरच्या बाजूंकडून त्या ठिकाणी चालू आहे. ते चालणारच. वाईटांच्या बाजूने सुद्धा दुर्दैवानं काही लोक असतात. हे आपल्याला समाजामधली ही दुर्दैवी बाब पाहायला मिळते. दादा आहेत, काही परीनं माझा मी प्रयत्न करतो. त्या अनेकांचं वर्षभरामध्ये सहकार्य झालेलं आहे. त्यांची सगळ्यांची नामं घेणं उचित नाही, परंतु न्यायालयीन लढाई ही लढण्यासाठी जो धीरोदत्तपणा धनंजयनी, त्यांच्या कुटुंबियांनी आणि मसागो जो करांनी ठेवलेला आहे, त्याला काळ लागणार आहे. भारतीय आपल्या कायद्यामध्ये सजा निश्चित होते, परंतु त्याला काळ जावा लागतो. असा 1 वर्षाचा हा दुर्दैवी काळ या ठिकाणी गेलेला आहे आणि आणखी बरीच वर्ष लागणार. मी माझ्यासह आपण सर्वजण या ठिकाणी जमलेली सगळी मंडळी आणि ज्यांनी ज्यांनी तपासामध्ये सहकार्य केलं, न्यायालयाच्या बाबतीमध्ये सहकार्य केलं, त्यांचंही मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. दादा, आम्ही आमच्या परीनं जेवढं आधार देण्याचं काम आहे ते 100% प्रामाणिकपणे करतो. परंतु आपल्यालाही सगळ्यांना, विशेषतः हे गाव जे आहे, ज्या गावाच्या नादी नको लागायला पाहिजे होते ते त्या गावाच्या नादी लागलेले आहे. हे असं हे गाव आहे मसाजो. आणि संतोष अण्णांचा फार क्रूरपणे, अतिशय निर्दयीपणे या लोकांनी त्यांना संपवलेलं आहे. निश्चितपणे आपण 1 वर्ष पूर्ण होत आहे. आता जिल्हा लेवलवरती चार्ज फ्रेम पर्यंत ही केस त्या ठिकाणी आलेली आहे. कालचा 1 दिवस एक आरोपी नाही म्हणून आणि विनंती म्हणून 1 तारीख वाढवली, परंतु पुढची तारीख वाढणार नाही. निश्चितपणे अशा प्रकारची विनम्र विनंती न्यायालयाच्या बाबतीमध्ये आम्ही त्या ठिकाणी करू. अशा प्रकारची निश्चितपणे आपण सर्वजण कामगिरी करू आणि कालावधी किती लागेल, परंतु त्याच्यामध्ये धीर सोडता कामा नये, आपली बाजू सोडता कामा नये. खंबीरपणे सर्वांनी या गोष्टीसाठी त्या ठिकाणी तयार राहावं, एवढंच या ठिकाणी विनम्र विनंती करतो आणि ईश्वराला प्रार्थना करतो की हे ईश्वरा, या जगामध्ये स्वर्ग आहे का नाही मला माहिती नाही, परंतु असेल जर स्वर्ग तर त्या स्वर्गामध्ये एखाद्या कोपऱ्यामध्ये अतिशय चांगली जागा आमच्या संतोष अण्णाला द्यावी, एवढीच विनम्र प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. ज्यांना मित्र म्हणून आमंत्रित ठेवलेलं आहे त्यांना विनंती आहे आपण घराकडे जावं. जे 13 लोक मित्र म्हणून ठेवलेले आहेत आणि पाथर्डीचे पाहुणे यांनी घराकडे जावं. या सन्माननीय अनुराधाताई या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतील. गेल्या 7 दिवसापासून तसं तर वारकरी संप्रदायातल्या अनेक वक्त्यांचं मनोगत होतं. या निमित्ताने भागवत कथा होणं गरजेचे आहे. 7 दिवस या ठिकाणी मी भागवत कथा केली, त्यावेळेस अनुभवलं की संपूर्ण गावाचं किती प्रेम आहे. या ताई.
कर्मण्येव अधिकारस्ते मा फलेषु कदाचन या उक्तीप्रमाणे आमच्या संतोष दादाचं कार्य समाजासाठी होतं. आम्ही सगळं अहिल्यानगरकर सुद्धा या दुःखात सामील आहोत. आज या ठिकाणी या न्यायाला वाचा फोडणारे महाराष्ट्राचे नेते आदरणीय मनोज दादा आणि आपला आवाज सगळ्या जगापर्यंत पोहोचवणारे मार्गदर्शक सुरेश अण्णा धस यांनी जो काही न्यायासाठी प्रयत्न केलाय त्याच्याबरोबर आपण सर्वांनी मदत केली आहे. आणि सर्वांना एकच माझी कळकळीची विनंती आहे या श्रद्धांजली निमित्त की आपल्याला खरंच श्रद्धांजली व्हायची असेल तर आपण आपला आवाज न थांबवता सारखा तो न्याय मिळेच्या प्रतीक्षेत म्हणजे प्रतीक्षेत न राहता न्याय मिळेपर्यंत तो तसाच चालू ठेवायचा आहे. आवाज तो पोहोचलाच पाहिजे जे न्याय देणारे आहेत त्यांच्यापर्यंत. आणि या बोलण्यासारखं खूप काही आहे. काल धनंजय दादा फक्त अनुराधाताई म्हटले तर संतोष दादांची खरंच आठवण झाली. मी समस्त अहिल्यानगर परिवाराच्या वतीने सकल मराठा समाजाच्या वतीने अहिल्यानगर वकील संघटनेच्या वतीने महिला बाल कल्याण विभागाच्या वतीने माझ्या आठरे पाटील येवले पाटील कुटुंबियाच्या वतीने आदरणीय संतोष दादा देशमुख यांना भावपूर्ण आदरांजली वाहते. आम्ही सर्वजण या कुटुंबावर जे काही डोंगरा एवढं दुःख आलं या दुःखातून सावरण्याची शक्ती बुद्धी ईश्वराने त्यांना देव अशी प्रार्थना करतो आणि सर्व या कुटुंबासोबत राहू असं आश्वासन देतो आणि थांबते. रामकृष्ण हरी. आत्ताच अण्णाने सांगितलं की बराच काळ लागणार आहे, अजून प्रतीक्षाही करावं लागेल. पण अण्णा तुम्ही आणि मनोजदादांनी मला वाटतं एकदा साथ घालण्याची आवश्यकता आहे समाजाला आणि सर्वांनी एकदा एकजुटीनं पुन्हा एकदा लढा उभारून न्याय लवकरात लवकर कसा मिळेल यासाठी पुढाकार घेणं खूप गरजेचं आहे. म्हणजे न्यायदेवता सुद्धा या गोष्टीचा पुन्हा विचार करेल. कारण कधी कधी काही काही गोष्टी पुन्हा पुन्हा समाजातून सुद्धा तिथपर्यंत पोहोचवणं गरजेचे असतात. ज्यांच्या पुढाकारातून हे काम होऊ शकतं. मला तरी वाटतं मनोज दादा तुम्ही आवाज दिला ना आणि सगळा समाज एकजुटीनं उभा राहिला, मला वाटतं खरी आपली आजची श्रद्धांजली तीच असेल. या ठिकाणी मनोज दादा या कुटुंबावर नुसतं याच कुटुंबावर नाही तर आज संपूर्ण मराठा समाज उभा राहण्याचं सगळ्यात मोठं जर श्रेय योगदान जर कोणाला असेल तर ते मनोज दादाकडे जात आहे. शिक्षणाची मरगळ आलेला समाज, शिकून कुठं नोकरी लागणारे या विचाराने मरगळ आलेला समाज आज शिक्षणाचा विचार करतोय. दादा आज या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतील. आपल्या शब्दातून या ठिकाणी श्रद्धांजली समर्पित करा. फोटो दिसले पाहिजे दादा. दादा अरे थोडस एवढी नाव आता जशी पाहिजे एकच मिनिट. आपले स्वर्गीय संतोष भैया संतोष अण्णा देशमुख त्यांना आता आपल्यातून जाऊन 1 वर्ष झालंय. ते दिवस लक्षात आले की पुन्हा माणसाला काही सुचत नाही. कारण हे ठिकाण भाषणाचं नाही. या मसा जोकाराला आणि देशमुख कुटुंबियांना आम्ही राज्याच्या वतीनं सांगतो, आम्ही कोणीही न्याय मिळेपर्यंत मागं हटणार नाही. कोणीच आम्ही तुमच्या सगळ्या संकटासोबत आहे. आम्ही नुसते बोलणारे नाहीये तर कृती पण करून दाखवणार आहे. तो तुमचा भाऊ नाहीये, आपल्या पुऱ्या राज्याचा तो भाऊ आहे. कोणीही मागं याच्यातून हटणार नाही. खूप वाईट झालं, कुटुंब उघड्यावरती पडलं. शेवटी ज्याला दुःख झालं
त्यालाच दुःख कळतं. आम्ही मात्र धनंजय भैया तुम्हाला वेळोवेळी शब्द पण दिलेला आहे आणि आजही इथं सगळे वारकरी संप्रदायापासून सगळेच राजकीय नेते सुद्धा आलेत. आपल्या संतोष अण्णांना सगळ्यांनी भाऊ मानले. तुम्हाला कोणत्या संकटात आम्ही अर्ध सोडणार नाही, कसलं पण येऊ द्या. मोगा बोलताना धसांना म्हणले समोरचे काहीतरी डाव टाकू पाहत आहेत. अण्णा समोरचे म्हणायचंच नाही, सरळ नाव घ्यायचं. डाव टाकतोय फक्त दाणे. आमच्या भावाला जर, आमच्या संतोष भैयाला जर आणि त्या कुटुंबाला जर तुम्ही न्याय मिळवून देणार नसाल तर तो कितीही मोठा नेता असू दे, फक्त आरोपी सुटायसाठी प्रयत्न करतो. मुंडक्यावर जर पाय दिला नाही तर मराठीच्या अवलाद आम्ही सांगणार नाही, एवढं लक्षात ठेवा. मी पडद्याच्या आडून बोलत नाही कधी. जे आहे ते रोखठोक बोलावं. आता समोरचे म्हणायचे दिवसच आणणार नाही राहिले. आपला माणूसच जर गेला, त्यांना मोजायचं तरी किती दिवस. तुमच्यावर बी काल काहीतरी आरोप झाला, म्हणजे हे सुरू राहणार आहे काय मला ते माहित नाही, पण तिथला तो विषय इथं नाहीये. परंतु जर सरळ सरळ म्हणलं जातं आरोपीची मला आठवण येते. कितीही राक्षस असला, पूर्वीच्या देवदेवतांच्या युद्धात राक्षस असायचे, पण राक्षस सुद्धा नियतीला धरून असायचे असं मला वाटतं. कोणतेही नियम तोडून कधी युद्ध झालं नाही. देवाच्या काळात सुद्धा सूर्य जर मावळला तर युद्ध थांबलं जायचं. म्हणजे राक्षस सुद्धा नियम पाळायचा. ही पैदासच नेमकी कोणाची राक्षसाची सुद्धा नसावी, ही वेगळीच कोणाची तरी असावी. एखाद्याचं घर जर उजाडलं, एखाद्याच्या घरावरती एवढं मोठं संकट आलं, तरी जर तुम्ही त्या भाषेत बोलत असताल तर आम्ही सुद्धा मराठी एवढे कमजोर आणि कच्चे नाहीये. फक्त आम्ही संयमाने घेतोय, त्याचा गैरफायदा तू घेऊ नको. आणि तू जर इथून पुढे काही अशा काड्या केल्या आणि तुम्ही नावं सांगत जा धनंजय भैया, तुम्हाला कोणाची धमकी आली, नुसतं ते मीडियातून येत आहे आम्हाला ऐका, नाव घेत जा. तुम्हाला जर फोनवर धमकी आली, आता इथून पुढे आम्ही नीट करायची तयारी ठेवायला लागलो आणि त्याच्याशिवाय जगणारच नाहीत आपण सुद्धा. संतोष भैयाला खरा न्याय द्यायचा असला, त्यांच्या लेकरा बाळाला न्याय द्यायचा असला तर आपल्याला सुद्धा आता जसं तसं वागावंच लागणार. गप बसावं किती दिवस. तुम्ही इथले सगळे उठा आणि आमच्या तोंडात चपला हाना आम्ही जर चुकत असलो तर. गप बसावं किती दिवस. जर आमचे मुर्देच पडायला लागले तर गप तरी किती दिवस बसायचं. याच्यापेक्षा काय क्रूर हत्या व्हायला पाहिजे. तरी पण आम्हीच त्यांचे भाषण ऐकून घ्यायची. त्यांनी मोठ्या थाटात भाषण करायची. एक खून झालाय, देशमुखांचं कुटुंब सगळं उन्हात उघड्यावर पडलंय, तो आनंदाने भाषण करणार. तुला आठवण कोणाची यावा, कोणाची नाही यावा, एका क्रूर हत्याराची तुला आठवण यायला लागली म्हणजे तू सुद्धा क्रूर. याचा अर्थ तू सिद्ध केलं की तुम्ही दोघंही एक आहेत. म्हणून मी वारंवार सांगतो, याला आरोपी करा. फडणवीस साहेब, तुम्हाला वातावरण बिघडू द्यायचं नसेल, अजितदादा तर वयालाच गेलेला माणूस झाल्यावर झालाय. मी काही त्या पक्षावर टीका करायला नाही आलो. इतकं नालायक बोलणाऱ्या माणसाला सुद्धा अजितदादा जवळ करतात. त्यांचा चांगला पक्ष असणाऱ्याला सुद्धा डाग लावायचं काम करतात. आमच्या संतोष भैयाला जर न्याय मिळाला नसला तर आम्ही अजितदादा कोल्हा आणि तिकडे फडणवीस कोल्हा. आम्हाला अण्णा तुमच्या माध्यमातून सांगतो, आम्हाला ह्या धर्तीवर पाय ठेवलं का आमच्या रक्तात होती आग. कारण आमच्या येतो तो खून लक्षात. तुम्ही फडणवीस साहेबाला सांगा आणखी नवी मराठ्यांनी संयम सोडलेला नाही. मी आणखीनही पायरी फडणवीसची चढलो नाही. संतोष भैयाच्या न्यायासाठी तुम्ही म्हणत असले तर मी यायला तयार आहे. एकदा सांगू, संतोष भैया देशमुखांचे सगळे आरोपी
ते फरार आहेत ते सुद्धा नाही, धान्यात सुद्धा आरोपी करा म्हणून मी सुद्धा सांगायला येतो. मी संतोष भाईसाठी कुठेही यायला तयार आहे. मी माझ्या स्वार्थासाठी कधीच राजकीय पक्षाची पायरी चढणार नाही. माझं या राज्यातल्या सगळ्या मराठा समाजाला आव्हान आहे, देशमुख कुटुंबाला आपण उघडं पडू द्यायचं नाही. आपल्याला जी किंमत मोजायची वेळ येईल ती मोजू आपण. हे पक्षावले यांच्या मतासाठी आपले खून जरी झाले, मुर्दे जरी पडले तरी नेत्याला पाठबळ देऊन हे सांभाळते, हे सिद्ध झालं या 1 वर्षात. त्यामुळे आपण आपले शाने होऊ, आपण आपला न्याय घेऊ. पुन्हा मी धनंजय भाई याला सांगतो, तुम्ही कधीही तुम्हाला एकटं समजू नका. आम्ही सगळ्या मस्साजोगकरांच्या पाठीशी आहे, देशमुख कुटुंबासह. तुम्हाला दुःख, ते 6 कोटी मराठ्यांना दुःख हे मनात धरून चला, कुठल्याही दिवशी आवाज द्या. त्यांची जी तयारी असेल त्याच्यापेक्षा 5 पट तयारी आपण करू. त्याला नावीला जे तशी खेटायची सुद्धा इथून पुढच्या काळात तयारी ठेवू. याला सह आरोपी फडणवीस साहेबांनी धनंजय मुंडेला करावं, त्याचीही चौकशी फडणवीस साहेबांनी करावी. एक जरी आरोपी सुटला रे बाबा, मग मात्र तुमचं काय खरं नाही. आणि आम्ही खरे त्या दिवशी न्याय मिळाला म्हणून, ज्या दिवशी हे सगळे फासावर लटकतील त्या दिवशी खरी संतोष भाईला श्रद्धांजली असणार आहे. तोपर्यंत आम्हाला कोणालाही त्याच्यात कसलाही न्याय मिळाला नाही असंच आम्ही समजून चालणार आहेत. आरोपी धरले म्हणजे न्याय नाही. तो जोपर्यंत फाशीवर जाणार नाही तोपर्यंत आम्ही कोणीही मागं हटणार नाहीयेत. पण इथून पुढे समाजाच्या प्रत्येक घरातल्या माणसाने रोखटोक बोलायचं, खऱ्याला खरं शिका. उगा पडद्याच्या आडोगी राहून अंदाजे बोलायचं बंद केलं तर समाज अडचणीत येतो. आणि आपण जर स्पष्ट बोललो तर समाजही अडचणीत येत नाही आणि पुढचाही क्लिअर आरोपी आहे म्हणून दिसतो. आपण कोड्यात बोललो, समाजाला नेमकं आपलीच काय भूमिका आहे कळत नाही. इथून पुढे तरी प्रत्येक घरातल्या मराठ्यांनी निर्भीड आणि स्पष्ट बोला. तुमच्यावर अन्याय झाला नावासह सांगा, अमुक अमुक होता असं बोलते. स्पष्ट बोलायला इथून पुढच्या काळात सुरुवात करा. प्रत्येक जण कोणावर अन्याय झाला त्याने सांगायचा त्याच्यामुळे झाला. फक्त सगळ्यांनी खरं बोलायचं, खोटं बोलायचं नाही. आपण सगळेजण मिळून धनंजय भाई आम्ही सगळं राज्य तुमच्या पाठीशी आहे. तुम्हाला कधीही अर्ध्यात आम्ही सोडणार नाहीत. तुम्ही त्या दिवशी बाईट दिली किंवा आम्हाला धमकीचे फोन येतात, नावं सांगत जा. आता आम्ही सुद्धा तयारी करायला लागलो, जशाला तशी उत्तर द्यायची. नसता रस्त्याने सुद्धा लोकांना चालू देणार नाही. यांना 4-2 जणांना चांगलं फटकेल्याशिवाय ठेप्याला नाही यायची. कारण आपण संयमाने वागायचं आणि यांनी डायरेक्ट मूर्तीच पाडायची. माणसं मारायला लागले आमचे, माणसं कमी व्हायला लागले आमचे. आम्ही येणार, फुलं वाहणार, उचित दाटूमुठी त्या कुटुंबासंग रडणार, आपण आपल्या घरी सगळे. हे कुठंतरी थांबायचं असेल तर जशी समोरची प्रवृत्ती असेल तसं इकडून वागायला. समोरची संस्कारहीन आहे आणि आपण संस्कारानं वागायचं म्हणल्यावर हे मात्र आता ह्या युगाला शोभतच नाही. असं आम्ही हे संतोष भैयाच्या 1 वर्ष झाल्यामुळे आम्ही तसं म्हणायला लागलो होतो. संस्कारहीनाला संस्कारहीनासारखंच वागावं लागणार आहे. म्हणजे एक जुनी म्हण आहे, अहिंसेनेच कवर. हिंसेला अहिंसेनं उत्तर देऊन जमत नाही. अहिंसेला अहिंसेसारखंच वागायला लागत, त्याच्याशिवाय न्याय मिळणार नाही. आणि हिंसेला हिंसेप्रमाणेच करावं लागेल. आता त्याला विलाजच नाहीये. वारकरी संप्रदायाने कुणाला चांगलं बोलावं, पुढचा बी वारकरी संप्रदायाचा असावा. पुढून लावितोय घोडे आणि आपण म्हणायची कुठून रामकृष्ण आली. मला वाटतं त्याच्या टकोऱ्यात टाळ आणलेला बरा. कारण आता युग त्या संस्काराचं राहिलंच नाहीये. वडण्यावर आणण्यासाठी जगदुरु तुकाराम महाराज सांगतात तसं ते म्हणतात ना, नाथळाच्या माथी अनोकाठी. दणकेच लागते ना. आता मला वाईट समजू नका. संतोष भैयाचा एकदा गेल्या वर्षीचा क्रूर हत्या फक्त डोळ्यासमोर ठेवा. प्रत्येकाचं रक्त उसळ. त्याच्यामुळे आमची तळपायाची आग मस्तकाला जाती. पुन्हा सांगतो, मस्साजोगकराच्या आणि देशमुख कुटुंबाच्या पाठीशी पुरं राज्य आहे. मस्साजोग आणि परिसर आणि बीड जिल्हा तर कवाच हटणार नाही. पण राज्य सुद्धा तुम्हाला कधीच अर्धवट सोडणार नाही. तुम्ही काळजी करू नका.
अण्णा म्हणतात तसं समोरचे, ते समोरच्या नाही, धन्या मुंड्याला जितकी ताकद लावायची तितकी लावू दे. त्याची जर नाही जिरवली तर आम्हाला पण मराठी म्हणायचं नाही. तुमच्या लेकराचा खून म्हणजेच आमच्या लेकराचा खून त्यांनीच केलाय हे समर्थन करते त्यांचं. यांनी जर त्याचं समर्थन केलं नसतं तर आम्ही त्यांना सुद्धा मानलं असतं. तुम्ही खून करणाऱ्याचं समर्थन करताय म्हणजे तुम्ही माणसाची पैदास असूच शकत नाही. इथं आमचं सोन्यासारखं लेकरू गेलंय. आज छोटे छोटे संतोष भाईचे लेकर उघड्यावरती पडतात, नाही दिसत बाप त्यांना. तुम्हाला बोलायला काय होतंय भाषण करायला? तुम्हाला मीडियात बोलायला काय होत आहे? आरोपीची आठवण येते. या लेकराला नाही दारात उंबऱ्यात आल्यावर बाप दिसत. तुला जरा लेकर आहेत ना तो आहे घरात, तुला जर 2 दिवस ती पोरगण पोरगी दिसली नाही तर तुला झोप येत नसन. आमच्या संतोष भाईचे लेकर कसे झोपत असतील? या असल्या नीच अवलादीला धडा शिकावाच लागणार आहे. आणि मी तर काय माग हटत नाही. गाड्या कुणाला काय म्हणायचं ते म्हणा. ह्या रोखोक भूमिकेशिवाय संतोष भाईला न्याय मिळू शकत नाही. पडद्याच्या आडून गोळ्या हाणून समाजाला न्याय मिळणार नाही. इथून पुढे महाराष्ट्रातल्या कोणत्याही मराठीवर अन्याय झाला, सगळ्या पक्षातल्या मराठ्यांनी, सगळ्या क्षेत्रातल्या मराठ्यांनी एकत्र येऊन ती लढाई लढून समोरच्या कुटुंबाला न्याय द्यायचा आपण शिकायचं. राजकारणात जरी माणूस असला तरीही मराठ्यांनी त्याच्यावर जातीवाचक अन्याय झाल्यावर त्याला साथ द्यायची म्हणजे द्यायची. आपले लोक आपण संपवून द्यायचे नाही. राजकारणातले पण नाही, समाजकारणातले पण नाही आणि सामान्य सुद्धा नाही. संतोष भाई सामान्यच होते. त्यांनी काय कुणाला लुटलं नाही. त्या माणसाला सुद्धा यांनी जगू दिला नाही. पुढच्या काळात ही लढाई सुद्धा आपल्याला करावी लागणार आहे. आपले लोक आपल्यालाच सांभाळावे लागणार आहे. धनंजय भैया तुमच्या चरणी हात जोडून सांगतो मी, फक्त तुम्ही खचू नका गाड्या. आपण यांचे पाठच पुरू. तुम्ही खचलात की कुटुंब खचतं, कुटुंब खचलं की गाव खचतं. तुम्ही खचल्याला दिसले की मग राज्यातले पोरही खचतात. तुम्हाला सांगतो महाराष्ट्रातले धनंजय भैया पोर तापूनच आहेत. दिसतंय तसं नाहीये. समोरून जरी त्यांनी आठवण येते म्हणून भाषण केले, त्यांना वाटत असेल मराठी गार झाले, पण मराठ्यात एखादा लावारिस असतो ना, त्या ज्वालापेक्षा जास्त आग आहे. त्यांनी जर एकदा सुरू केलं तर सुपडा साफच करतील. फक्त आम्हाला त्या स्टेजला जायचं नाहीये म्हणून आम्ही समाजाला म्हणतोय न्याय मिळेल. ज्या दिवशी आम्हाला वाटत न्याय मिळणार नाही त्या दिवशी तुम्ही नुसतं राज्यात होतंय काय बघा. कारण मस्ता जोग मधून बोलतोय, मनोज जरांगे बोलतोय. एकदा जर मी बोललो तर धनंजय भाई माग सरकणार नाही. फक्त तुम्ही तीर धरून राहा. होऊन द्या, काय व्हायचं ते बघून घेऊ काय होईल. ज्या दिवशी न्याय मिळेल त्या दिवशी खरीच संतोष भाईला श्रद्धांजली असणार आहे. संतोष भाई यांच्या चरणी मी श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. सगळ्यांना रामकृष्ण आहे. मनोज दादाने सांगितल्याप्रमाणे जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत खरी श्रद्धांजली संतोष अण्णाला अर्पण होणार नाही. आता या ठिकाणी वारकरी संप्रदायातले वैभव हरिभक्तीपरायण परमश्रेय परमादरणीय प्रकाशजी महाराज या ठिकाणी बोलतील. त्यानंतर सर्वांना या परिवाराची आग्रहाची कळकळीची विनंती आहे, आपण या ठिकाणी आलात सर्वांनी जेवल्याशिवाय कुणी जायचं नाही. फक्त 2 मिनिट मस्तकवेळी पायावरी या वारकरी संतांच्या स्वर्गीय संतोषदादा देशमुख यांचं वर्षश्राद्ध तथा प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आयोजित श्रीमद भागवत गीता कथा महाराजांनी केली आणि हरिभक्तीपरायण समाधान महाराज शर्मा महाराज यांचं कीर्तनाच्या वेळी ते म्हणून गेले, ही वेळी यायला नको होती. अशा प्रकारचं कीर्तन व्हायला नको होतं. परंतु नियतीचा डाव हा वेगळा असतो.
मी आज फार काही बोलावं असा विषय नाही, पण एक दोन शब्दामध्ये आपल्या भावना व्यक्त करतो. या प्रसंगी बंकट स्वामी संस्थानचे मेंगडे महाराज, नारायणगडाचे उत्तराधिकारी संभाजी महाराज आणि उपस्थित सर्व महाराज मंडळी आणि या परिवाराचे इष्टमित्र सखेश्वरी हितचिंतक ग्रामस्थ मंडळी, वेगवेगळ्या सामाजिक राजकीय क्षेत्रातून आलेली सर्व मंडळी आणि आपल्या सर्वांचा आधार सूर्य मनोजदादा जरांगे पाटील या सर्वांनी आपल्या सद्भावना व्यक्त केल्या. मी फक्त धसांना एक प्रसंग 2 मिनिटाचा सांगून श्रद्धांजली वाहणार आहे. ज्या वेळेला अनीतिमान समाजामध्ये माणसं त्यांच्या हातात सूत्र असतात त्यावेळेला ती नीतीचा विचार करत नाहीत, दुष्ट विचाराने वागण्याची पावलं टाकत असतात. परंतु असं कधी कधी घडतं, ज्यावेळेला द्रौपदीचं वस्त्रहरण व्हायला लागलं त्यावेळेला समोर भीष्माचार्य, द्रोणाचार्य सगळी मंडळी उभा होती, पण त्या कौरवाचं मीठ खाल्ल्यामुळे ती मान घालून खाली मान घालून बसली. तसं संतोष भैयाच्या या हत्या प्रकरणामध्ये जे कोणी खाली मान घालून असतील ते समजायचं त्यांनी दुश्मनाचं मीठ खाल्लेलं असं समजावं लागलं. परंतु असा जरी प्रसंग आला, जरी काही लोकांचं दुर्लक्ष झालं, पण नियती त्याच्या पाठीशी साथ देत असते. त्यावेळेला द्रौपदीच्या पाठीशी भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी वस्त्र पुरवली. त्या पद्धतीने देशमुख परिवार हा खूप मोठा अन्याय झाला. त्या देशमुख परिवाराचा अन्याय म्हणजे डोंगरा एवढं दुःख आहे. आपण धनंजय भाऊचंच कौतुक करावं लागेल, अण्णा त्यांचं कौतुक करावं लागेल आपल्याला. एवढा दुःखाचा डोंगर असताना हे धैर्य टिकवणं आणि मनोधैर्याने योग्य उत्तर देणं, त्यांची कधी वाईट बघा, कधी त्यांचं शब्द घसारल्यासारखं कधीच वाटत नाही. हा धैर्याचा डोंगर आहे. पण अशा प्रसंगी कोणीतरी श्रीकृष्ण पाठीशी उभा राहतो. त्याप्रमाणे दसांना तुम्ही श्रीकृष्णासारखे या कुटुंबाच्या पाठीमागे न्यायालयीन लढा देण्यासाठी उभे आहात. श्रीकृष्णाने वस्त्र पुरवत गेली त्या पद्धतीने तुम्ही कायद्याची बाजू आणि विचाराच्या भूमिकेचे वस्त्र सतत पुरवत आहात. आणि त्याचप्रमाणे मनोज दादा तुम्ही या प्रकरणात लक्ष घालून त्याला किती न्याय देण्याचं काम केलेलं आहे. आणि अशा प्रसंगात बोलत असताना ज्यांची तळपायाची आग मस्तकाला जाते हे म्हणजे खऱ्या अर्थानं तळमळीचा सूर्य आहे. आणि म्हणून मनोज दादा असतील, काळकुटे साहेब, आपण सर्वजण त्या कार्याच्या पाठीशी असतात. त्या सर्वांना कोटी कोटी अशा प्रकारचं वंदन करतो. आणि आपल्या सर्वांच्या वतीने संतोष दादाला श्रद्धांजली वाहून पण एक वाक्यांना बोलतो. एक वाक्य असं, कितीही काळ बदलला तरी नियती योग्य वेळी एक योग्य माणूस देण्याचं काम करत असते. कायद्याची बाजून कशाची बाजी कुठेही जाऊ द्या. परंतु मी आझाद मैदानावरही बोललो त्यावेळेला धनंजय दादा होते की एक न एक दिवस जसा इथं आझाद मैदानावर गुलाल उधळण्याची संधी आली तशी एक न एक संतोष भैयाच्या न्यायाचा गुलाल उधळण्याची संधी परमात्मा देणार आहे. देवो एवढी प्रार्थना करून या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी. धन्यवाद. बाहेरगावाहून आलेली सर्व राजकीय मंडळी व सर्व वारकरी संप्रदायातील मंडळी, आपणास विनंती आहे, आपली जेवणाची सोय सभा मंडपात केलेली आहे. आपण कृपया सभा मंडपात बसावे. बघा, 1 मिनिट विनंती आहे. बसलेले आहात तसेच बसून पसायदान होईल आणि पसायदान झाल्याच्या नंतर कार्यक्रमाची सांगता होईल. सगळ्यांच्या चरणी वंदन आहे. जर कोणी बाहेर उभारलेलं चप्पल घातलेले असले तर चप्पल काढून उभा राहा फक्त, बाकी काय. नाना महाराज म्हणतात उभे राहा सगळे मग जायचं बोलण्याचं. नाना म्हणतात आदरणीय नाना महाराज पसायदानमध्ये. आता विश्वात्मक देवे येणे वागेज्ञ तोषावे, तोषो निमज द्यावे पसायला. जे खळांचे व्यंकटी सांडो तया सत्कर्म रीती वाढो. होता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो. विश्वस्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांसिल तो ते लाहो प्राणिजा. ईश्वरिष्टांची मांडे अनवृत्त भूमंडळी. चला कल्पतरूचे आरव, चेतना चिंतामणीचे बोलते जाणव. चंद्रमिथ्या लांछन मार्तंड जेतापरी, ते सर्वाईसला सज्जन सोयरे होतो. किंबहुना सर्व सुखी
पूर्ण होणे ते लोकी पजेजवादी पुरखी आखणी आणि ग्रंथोपजे विशेष लोकी हेथ म्हणे श्री विश्वेश्वरा हो हा होईल दान पसावो येणे वरिज्ञान देवो सुख्या येणे वरिज्ञान देवो सुख्या येणे वरिज्ञान देवो सुख्या. सदानंद महाराज मठाचे मठाधिपती वसाजोगच्या आमचे भगवान महाराज पुरी साधू शिवराम पुरी मठ संस्थान वरपगाव यांची उपस्थिती आहे. पुढच्या सूचना महाराज देतील त्या पद्धतीने कार्यक्रम होईल. सर्व महिला मंडळी या ठिकाणी मंडपामध्ये बसतील.